ही आता कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतात म्हणजे सुप्तीला असतील आमचे ज्येष्ठ गुरुवर्य समालोचक आवाज निंबवलीचा मनोज कारवे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. प्रेक्षको, आपण जसे आहात तसेच राहा, कोणासाठी चांगलं किंवा वाईट बनू नका. असं म्हणतात ना की तुम्ही ज्याला पटलेले आहेत ना तो तुम्हाला आयुष्यावर कधी सोडणार नाही, परंतु तुम्ही ज्याला अजिबात आवडत नाहीत त्याच्यासमोर तुम्ही जीव जरी ओवाळून टाकला ना तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात भर तो होणार नाहीये. हे जीवनाचं कटू सत्य आहे. जाऊया आपण मैदानामध्ये. एका गावातील दोन संघ एकमेकांच्या समोर इथे उभे टाकलेले आहेत. निमित्त आहे स्वर्गीय मुत्राम बाळू स्वर्गीय स्मृती चषक 2025 ही स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन आमच्या जय अंबिका क्रिकेट संघ पंडित गोडे देवरुंगपाडा याच्या वतीने आजचा दुसरा दिवसामधील हा सर्वात मोठा सामना आणि मॅच ऑफ द टुर्नामेंट. योगी सर माझ्यासोबत योगेश जॉईन झालेले आहेत. मॅच ऑफ द टुर्नामेंट योगी. निश्चितपणे आणि या सामन्याचे मात्र क्रीडारसिक अतुलने वाट पाहत होते की हा सामना कधी सुरू होतो आणि अखेर तो सामना आता मात्र आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. एकाच गावातील हे दोन संघ आणि दोन्ही संघ जर कार्य पाहिले आपण तर बॅलन्सिंग संघ आहेत. कारण एका बाजूला पाहिले तर जयेश दलवे आहेत, कैलास पाटील, लखन पाटील, अक्षय म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर खंडू पाटील, निखिल पाटील, किरण पाटीलला कोण विसरेल. जबरदस्त लढत होण्याची दाट शक्यता आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर न्यू आई एकविरास्पट साबत संघानं प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मिस्टर कुणाल. हो नक्कीच. किरण पाटील म्हणजे आपली सावध एक्सप्रेस. आपण तो इथे पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू. दोन्ही संघांना शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. पहिल्या चेंडूला आडवा येऊन मारण्याचा प्रयत्न आणि लाऊड अपील पंचांकडे होत असताना तिथे चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पाहायला लागलेलं सांगतायत गोकुल पाटील सर. दर्शवतायत सर्व खेळाडूंना. पहिला चेंडू कुणालचा खाली राहिला होता, त्याला आडवा येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने. बॅट्समन त्या ठिकाणी पाहतोय आपण कैलास पाटील केपी आणि नॉन स्ट्राईकला आहे तो दामू. लाऊड अपील केली, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. दोन्ही पंच एकमेकांशी डिस्कस करतात योग्य. हो निश्चितपणे किरण पाटील जरूर तर चेंडू कलेक्शन केलाय, परंतु आता प्रश्न असा पडलाय की चेंडू बॅटला ब्रश झालाय की कैलास पाटीलच्या शरीराला ब्रश झालाय हे आता मात्र पाहणं योग्य आहे. आणि आता दोन्ही पंच मात्र त्या ठिकाणी विचार केल्यानंतर आता मात्र आमच्याकडे तो निर्णय पोहोचलाय की फलंदाज नॉट आउट आहे. जो थाई आहे पायाचा भाग आहे त्याला चेंडू स्पर्श झाल्यानंतर तो चेंडू कलेक्शन केला विकेट किपर किरण पाटीलला. एक योग्य निर्णय कारण आपण म्हणू शकतोय. हो नक्कीच अचूक निर्णय दिला योगी सर. आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकता की डाव्या मांडीला चेंडू लागलाय. जो थायपॅड असतो, जिथे थायपॅड लावलं जातं लेदर क्रिकेटमध्ये, तिथे तो चेंडू ब्रेस झाला आणि विकेट किपरकडे गेला होता. म्हणजेच त्या अपीलमध्ये कुठल्या प्रकारचा कॉन्फिडन्स नव्हता. यावेळेला चेंडूला खाली ठेवलं गोलंदाज कुणालने. आडवे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत केपी योगी सर. कारण वारंवार तुम्ही असे आडवे येऊ शकत नाहीत, कारण गोलंदाज सुद्धा तितकाच चाणाक्ष असतो, तो चेंडू बदलू शकतो. आणि निश्चितपणे या चेंडूचा जर आपण विचार केला तर पडले तर थोडंसं खाली सुद्धा राहिला आणि त्याच अनुषंगाने मात्र जो फटका कैलास पाटीलला केलायचा होता तो फटका तो मात्र खेळू शकला नाही. परंतु सुरुवात चांगली पाहायला मिळतो या गोलंदाज कुणालच्या वतीनं. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक आहे. पुढे आडव्या बॅटनी सरळ फटका मारण्याचा प्रयत्न. इथे फसलेला विकेट किपर किरण पाटील चेंडूच्या खाली. केपीने टिपलाय. केपीचा झेल आणि कैलास पाटील झाला फेल. हो निश्चितपणे असं एक क्षण वाटलं होतं की किरण पाटील तिथे मात्र जल्लोष साजरा करेल, परंतु त्यांनी स्वतःला आवरलं की अजून खेळ भरपूर बाकी आहे. पहिली विकेट आपण प्राप्त केली जरूर, परंतु या ठिकाणी कुणालचं मी कौतुक करेन कारण कैलास पाटील शून्यावरती बाद झालाय. हो नक्कीच. केपी किरण पाटील आणि कैलास पाटील यातली चांगली जुगलबंदी होण्याची दाट शक्यता होती, पण तो कैलास पाटील इथे बाद झाले लवकरच. आणि हीच रणनीती होती की कुणालला षटक दिला हातामध्ये आणि या रणनीतीमध्ये पूर्वर फसले गेले, सापळ्यामध्ये अडकवलं गेलं पाटील यांना आणि कॉइट बॅनच्या रूपाने एक चेंडू उंच उडाला. एकही धाव नाहीये आणि गडी बाद झाला मिस्टर कैलास पाटील, ज्याच्यावरती पूर्णपणे दारोमदार होतं, पूर्णपणे जबाबदारी होती. पण तो अजून खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. नवीन बॅट्समन येतो मैदानामध्ये मिस्टर जेडी जयेश, जो जर थांबला तर नक्की दामूच्या सोबतीला चांगली पार्टनरशिप करू शकतो. कारण ही मैत्री पुढे लढत आहे आणि लढताना नक्कीच दोन्ही कॅप्टनने सांगितलं की लढतीमध्ये आम्ही रंगत निर्माण करणार आहोत. आणि म्हणून मी सांगतोय प्रेक्षकांना की तुम्ही कुठल्या प्रकारचा प्रेशर घेऊ नका.
कारण की, जो सामना सुरू आहे तो मात्र मैत्रीपूर्ण सामना आहे. एकाच गावातील हे सर्व खेळाडू आहेत. आपल्या गावाचं अभिमान वाढवण्यासाठी मात्र स्पर्धेमध्ये खेळतायत. आपल्या गावाची शान वाढवण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू खेळतायत. परंतु सुरुवात चांगली पाहायला मिळाली न्यू आई एकविरा आय थिंक सावध संघाची. ओ जेडी आला. जेडीनं पहा चेडूची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणालनं आतापर्यंत एकही धाव पॉवर प्लेमध्ये खर्च केली नाहीये. अजून काय हवं आहे टीम एकविरा सावध संघाला? ते कदाचित बॅट्समन हाराकिरी करतात. नॅचरल फटके ते मारत नाहीयेत. बघा केपीने सुद्धा आडवे फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या फटकामध्ये तोच प्रयत्न होता त्याचा, त्या नादामध्ये फसले गेले. आणि जेडीने सुद्धा तोच प्रयत्न आल्या सुरू केला, पण या ठिकाणी स्लॉग नजारा पेश केलाय. 2 फिल्डांच्या मधून चेंडू जातो एका टप्प्याने मिड विकेट सीमा पार 4 रन. आपण जर पाहिलं तर पहा जेडीने सुद्धा मात्र ऑन साइडलाच फटके केल्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि लॉंग ऑन नाहीये. एक वेगळी रणनीती आपण पाहतोय टीम एकविरा सावध संघाची. हो पुन्हा त्याच दिशेने फटका केला जातोय, परंतु इथे वाडिश मिडॉन आहे खंडूच्या रूपानं. चांगला क्षेत्ररक्षण, चांगला स्टॉप केला त्या ठिकाणी. सिंगल धाव कंप्लीट केली शेवटच्या चेंडूवरती. आणि या एक पहिल्या षटकाचा खेळ पाहिलं तर सफल स्पेल कुणालचं पाहिलं आपण. फक्त 5 धावा खर्च केला आणि गडी बाद केला 1. यानंतर पुढील जो सामना असेल जय हनुमान इताडे विपक्ष साऊरदेव किरवली. दोन्ही संघ की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आणि आता मात्र नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण इथे पाहू शकाल. जयेश दलवी अर्थात जेडी आणि दामूने आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केला. कुणाल पाटीलनं सिंगल धाव तिथे आय थिंक एक विकेट्स प्राप्त केली. आणि या स्वप्नील म्हात्रे सुद्धा मात्र सामना केल्यासाठी, कारण त्याला माहिती की या सामन्यापेक्षा अजून काय हवं असेल. किरण पाटीलच्या हातामध्ये चेंडू पूर्णपणे पाहू शकाल. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. ऑन साईडला पाहिले तर लॉंग ऑन आहे, मिड विकेट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. आणि ऑफ साईडला जर पाहिलं तर अगदी पाहिलं तर डीपमध्ये डीप कव्हरला एक फिल्डर तैनात. लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट पॉइंटला एक फिल्डर तैनात आहे. अशी व्यूहरचना आपण पाहतोय क्वार्टरला भिवंडी सावध एक्सप्रेस किरण पाटीलची. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं सुरुवात करतो आपल्या षटकाला. हो इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू, जबरदस्त लेंथ आणि चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. जी सुरुवात कुणाल पाटीलने केली ती सुरुवात किरण पाटील करत असताना आपल्या षटकाला अतिशय चांगला चेंडू इथं हाताळला. आपण पाहिलं गोलंदाज सावध एक्सप्रेस किरण पाटील सुसाट वेगाने चेंडू सरळ गेला विकेटच्या हातामध्ये. चेंडूला खाली सुद्धा ठेवण्यामध्ये पूर्णपणे सक्षम ठरतो नेहमी किरण पाटील. धावसंख्या इथे 5 वर आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण पाटील कडून राऊंड द विकेट फुल टॉसला टर्न केलं, मनगटी फटकाचा वापर केला. 2 फिल्डांच्या मध्ये चेंडू जातोय. मिड विकेटचा फिल्डर येतोय, थोडीशी फिस फिल्डिंग केलेली त्या दरम्यान पूर्णपणे संधी मिळाली जयेशला. आणि 3 धाव कंप्लीट होतील का? 3 रन कंप्लीटेड. क्या बात आहे, फॅन्टास्टिक रनिंग बिटवीन द विकेट पाहिले आपण. जणू काय एकनाथजी मामा आमच्या देऊ त्यांच्या बैलाच्या वेगासारखं हे 3 पण बॅट्समन धावले आणि त्याच वेग तिथे धारण केला 3 धावांसाठी. एकनाथजी देव पाटील सुद्धा इथे थोड्या वेळामध्ये येणार आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आपण करूया. धावसंख्या आहे संजय स्पोर्ट्स सावध संघाची 1 गडी बाद 8 वर. खूप मोठी चूक मित्र म्हणणे अडकले की 1 धाव तिथे मात्र होईल, परंतु थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्या एकेचं रूपांतर तिहेरीमध्ये केलं. तसे पाहिले तर क्रिकेटची ही लाईफ लाईन आहे सिंगल डबल तिहेरी, आणि त्याचा आता मात्र कुठेतरी जेडी आणि दामू मात्र वापर करतोय. पहा दोन्ही संघ सावध गावातील सध्या इन ऍक्शन मध्ये आहेत आणि सावध गावचे युवा उद्योजक महेंद्र म्हात्रे यांच्या वतीनं शुभेच्छा दोन्ही संघांसाठी आलेल्या आहेत. धन्यवाद महेंद्र म्हात्रे, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. हो नक्की शुभेच्छांचा वर्षा होत असताना इथे धावांचा वर्षा सुद्धा झाला पाहिजे, फटक्यांची आतिषबाजी झाली पाहिजे. पण तो आतापर्यंत आपण विचार करता पूर्णपणे जखडून ठेवले बॅट्समॅनला. ही पूर्णपणे अभ्यासपूर्ण खेळी योगी सुरू आहे मैदानामध्ये. पूर्ण अभ्यास माहिती आहे, एकमेकांच्या उणीवा जाणीवा माहिती आहेत, प्लस मायनस पॉईंट माहिती आहेत. त्यानुसारच कुणालला पहिलं षटक दिलं होतं किरण पाटीलने. आणि किरण पाटीलचा पुढचा चेंडू सुद्धा बघा ऑफस्टिकच्या बाहेरून गोपनीसारखी दामूने बॅट फिरवली. परंतु मी म्हणतो की योगी सर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू मिळत त्याचं कारण नाही की तुम्ही रेषेपर्यंत येत नाही. चेंडूच्या मेरिटनुसार फटका सजवत नाही. बॅकफुटला गेला पाहिजे, तुम्ही स्टेअर केलं पाहिजे, स्क्वेअर कट केली पाहिजे, स्क्वेअर ड्राईव्ह खेळलं पाहिजे. वारंवार जो बॅट्समन येतो तो ऑन साईडलाच फटके मारण्याचा प्रयत्न करतोय.
हो निश्चितपणे आणि तसंही जर पाहिलं तर किरण पाटीलकडे तो एक्सपिरियन्स आहे आणि या दोन्ही खेळाडूंचा संघाचा जर विचार केला तर दोघांना एकमेकांच्या चोरवाटा माहिती आहेत. परंतु या ठिकाणी सध्या किरण पाटील चांगल्या लाईनवरती गोलंदाजी करतो. इथे मात्र चेंडूला आपटी दिली, फटका हवेत चाललाय, पॉईंटचा शत्रच्या चेंडूच्या खाली पोहोचला होता परंतु त्या ठिकाणी जेल ड्रॉप आणि या शेवटच्या क्षणाला 2 धाबा मात्र त्या ठिकाणी दामून पूर्ण केल्या. हो नक्कीच पंकजची भंबेगिरी उडाली त्या ठिकाणी. जणू काय पंकजच्या हातांमध्ये आगीचा गोळा पडत होता की काय, तो पूर्णपणे पोहोचला होता झेलपर्यंत. झेल नंतर अक्षरशः निसटला त्याच्या हातातून. धावसंख्या 2 पुढते पण ह्या लकी 2 धावा मिळाल्या. याच्याने काय होईल की बॅट्समनचा आत्मविश्वास इथे वाढला जाणार आहे आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास इथे खाली येऊ शकतो. पण तो किरण पाटीलकडे ती कॅपॅसिटी आहे की तो कमबॅक करू शकतो. तो कोणाला दोष न देता त्याचं कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडेल. धावसंख्या ती 10, 1 गडी बाद. षटक सुरू आहे ते तिसरा चौथा चेंडू मार्ग असतं. दुसरा षटक सुरू आहे. ओ चांगली चेंडूच्या हाताने आणि पंकजचा जर आपण विचार केला तर हार्दिक पांड्याचे खूप मोठे बिग फॅन आहेत. परंतु हार्दिक पांड्या असे झेल कधी सोडत नाहीये, परंतु पंकजनी सोडलाय. तेव्हा पंकज आपल्याला सांगेल की सर बघा त्याने पण झेल सोडला. इथे 5 चेंडू पडले ज्यामध्ये किरण पाटीलचे 3 डॉट, 1 ट्रिपल, 1 डबल, 5 धावा आतापर्यंत 5 मध्ये दिलेल्यात किरण पाटीलनी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5 आणि या षटकात आल्या सुद्धा 5. एकूण धावसंख्या पाहतोय आपण 1 गडी बाद. 10 वरती टीम संजय स्पोर्ट्स सावध. परंतु मी प्रत्येकचं कौतुक करेन जो विकेट किपरच्या सध्या भूमिकेमध्ये आहेत. किती वेगवान चेंडू हाताळतो किरण पाटील आणि त्यांना मात्र व्यवस्थित कलेक्शन करतोय. दांडी गोल डाबी एसटी उद्ध्वस्त केली आणि फलंदाज बाजूला मिस्टर दामू. दुसरा धक्का लागतोय टीम संजय स्पोर्ट्स सावध संघाला. आपण पाहिलं जे बॅट्समन बाद झाले दामू, त्याने तिन्ही पण एसटी दाखवल्या होत्या आणि किरण पाटीलचा हा आउट स्विंगर होता. पाहिला आपण चेंडू टप्पा पडला, हा लेग स्टिकच्या अगदी बाहेर होता, डाव्या पायच्या बाहेर, पण तो धडकला अगदी डाव्या एसटीला. पाहिला आपण की तो आपण म्हणू शकतो की लेग कटर सुद्धा याला आपण शब्द वापरू शकतो. आउट स्विंग झाला चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली सुद्धा याला स्विंग झाल्यामुळे बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही झाला. भन्नाट वेगाने ते बॉलिंग करतायत. कुणाला आणि केपीनी सुद्धा त्याच्या ती प्रसिद्धी आहे, त्याचं जे नाव आहे, जे त्याचं लौकिक आहे त्यानुसार बॉलिंग केली आणि दोन्ही पण गोलंदाजाने 5-5 धावा खर्च केल्या. 2 षटकाची समाप्ती. 5 अधिक 5 10 धावा. 2 गडी बाद. नवीन बॅट्समन जेडीच्या सोबतीला येतो मिस्टर अक्षय. निश्चितपणे इथून मात्र धावांचा वेग या दोघांना वाढवावा लागेल. कारण आपण जर पाहिलं तर हे दोन्ही जे खेळाडू आपण पाहतो सध्या खेळपट्टीवरती आहेत, दोघांकडे चांगला टेम्परामेंट आहे, चांगला नॉलेज आहे, चांगला अनुभव आहे आणि दोघेही पाहिले तर मोठे फटक्यांसाठी जाणले जात आहेत. परंतु या ठिकाणी निखिल पाटीलच्या विरोधात मात्र कशा रीतीने फलंदाजी असेल, पानं रंगतदार ठरेल. परंतु सध्या 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी निवाई एकविरा स्पोर्ट सावध संघाचा सध्या आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय. और तो विकेट मारा करतोय. फटका हवेत केला, लॉंग ऑन होते. किरण पाटील चेंडू खाली पोहोचतोय आणि विकेटचा पतन. फलंदाज जेडी बॅक टू द डगआउट. फटके मारण्याची पद्धत इथे चुकीची ठरत आहे. आपल्याला आपण पाहू शकता की अक्रॉस द लाईन जातात वारंवार. बघा रिप्लेमध्ये पाहू शकता अक्रॉस द लाईन गेला, ऑफस्टिकच्या बाहेर निघालता ऑलरेडी आणि चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पूलचा पवित्रा घेताना तुम्हाला थोडासा वाईडिश फटका मारायचा असतो. तुम्ही सरळ खेळले, आडव्या बॅटनी सरळ लॉप करणं फार कठीण असतं योगी, ते सुद्धा लॉंग ऑनच्या दिशेने. असे फटके मारणं म्हणजे तुमच्याकडे चांगलं टायमिंग पाहिजे, तुमचा स्टान्स तसा पाहिजे आणि तुमचा बॅटचा फ्लो तसा पाहिजे. तुम्ही आडव्या बॅटने असं सरळ फटके मारू शकत नाही, त्याला तुमचं अंतर मिळू शकत नाही. हा फटका जर तुम्ही अक्रॉस द लाईन मारला असता स्वेलेच्या दिशेने तर हा मोठ्या वेगाने पुढे गेला असता. परंतु जर त्याला महत्व नाहीये. किरण पाटील अगदी सहज सोपा झेल करून टिपला आणि जेडीवरती जो भरोसा होता तो जेडी सुद्धा परतला डगआउटमध्ये. तिसरा गडी बाद झाला. नवीन बॅट्समन येतोय मिस्टर नेहल अक्षयच्या सोबतीला. हो निश्चितपणे. परंतु निखिल पाटीलने पहिल्या चेंडूवरती कारेश्वर भन्नाट वेग तिथे मात्र हाताळला. त्याच वेगामध्ये जेडीला मात्र जागा निवडता आली नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र लॉंगरवरती तो बाद झाला. नवीन फलंदाज बुम बुम नेहल म्हात्रे आलाय फलंदाजी करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती. इथे मात्र बाद चेंज ऑफ पेस हे व्हेरिएशन आहे. जर तुमच्याकडे जर अशा प्रकारचे जर आपल्या भारतामध्ये चेंडू असतील तर तुम्ही किती मोठ्या फलंदाजाला शांत ठेवू शकता आणि ते कार्य सध्या करतोय मिस्टर निखिल. नेहलचा आपला एक खेळी आपल्याला आठवत असेल, आपणच होतो कॉमेंट्रीला श्री गणेश चषक जामुलपाडा कुक्षाच्या मैदानावरती. त्यावेळेला गोल्डन सिक्सर मारला होता नेहलने. हे कोणी विसरू शकणार नाही. त्याच्यात ते कॅपॅसिटी आहे. इथं ते आता नितांत गरज आहे केपी योगी, कारण इथे 2 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही. धावसंख्या फक्त 10 वरतीच आहे. धावा कधी पुढे जाणार हा प्रश्न आहे. प्रयत्न करतात. हा फटका चांगला पाहायला मिळतोय, गॅप मध्ये चाललाय
वाईड लॉंग ऑन गाव कोणाच्या दिशेनं एका टप्प्यात 4 धाबांसाठी चौकार. चांगला फटका सजवला. पाहू शकता रिप्लेमध्ये ओव्हरपिच चेंडू होता, अगदी चेंडूच्या रेषेत पोहोचला आणि हाय बॅकलीचा वापर केला. अगदी कडक शॉट नेहलच्या बॅटमधून पाहिला. ओव्हरपिच चेंडूला एका टप्प्याने धाडलं. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या चौकारची नितांत गरज होती. धावांचा वेग वाढवणं गरजेचं होतं. धावसंख्या झाली संजय स्पोर्ट्स सावध संघाची 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 14 वरती. नेहल आता सूत्र आपल्या हातात घेतो, कारण आता सूत्र हातात घेणं गरजेचं झालंय. आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करण्याची ही वेळ आहे. हीच ती वेळ असते की जेव्हा तुम्हाला समोरची संघ, समोरचा माणसं, समोरचं प्रेक्षक, समोरचा संघ कमी लेखेल. म्हणतात ना की खेळ असो किंवा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजू लागेल. आणि हीच ती वेळ आता नेहल आणि आता या कमजोरीतून बाहेर पडून आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवायचं आहे. पंचाचा वाईटचा इशारा झाला. धावसंख्या आहे ती 15 संजय स्पोर्ट्स सावध संघाची. यावेळेला नेहल प्रयत्न करतोय पण तो खेळवतोय नेहलला. हा गोलंदाज निखिल आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएशन्स खूप दाट भरलेले आहेत. त्याने चेंज ऑफ पेस केलं, चेंडूला टर्न केलं, थोडंसं पाहिलं आपण आणि या ठिकाणी डॉट चेंडू काढला. वाईटच्या नंतर मस्त कमबॅक केलं. 2 डॉट पडलेत, 1 विकेट प्राप्त केली, 1 वाईट पडला. असा लेखाजोखा आपण पाहतो या तिसऱ्या षटकामध्ये. धावा आतापर्यंत दिल्यात फक्त या षटकामध्ये त्या 5. निश्चितपणे पाहू शकाल वापले गावचे एक जबरदस्त क्रिकेटर मिस्टर प्रशांत विशे सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रशांत विशे, आपण सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतोय. तर इथे ओव्हर स्टेप न पडलाय योगी. आपण पाहिलं की गोलंदाजाने अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न केला रिलीज करताना निखिल पाटीलने, आणि ओव्हर स्टेप नोच्या माध्यमातून इथे अवांतर धाव मिळते आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. चांगली पर्वणी हात खोलण्याची नेहलच्या खात्यामध्ये. नेहलसाठी पर्वणी आली. आता नक्कीच इथे मोठा फटका अपेक्षित असेल सर्व पाठीराख्यांचा. जे पाठीराखे आहेत SSS संघाचे, संजय स्पोर्ट्स सावध संघाचे, त्यांना हा आनंद भरा चेंडू मिळालेला आहे. त्या आनंदामध्ये समाविष्ट होईल की नाही नेहलचा फटका ते बघायचं आहे की निखिल कमबॅक करून देईल या फटक्यामध्ये. या चेंडूमध्ये फ्रीटचा चेंडू फुल टॉसला छान पद्धतीने काढले. वाईडीस फुल टॉस टाकला. अगदी बॅट्समनला फॉलो केलं योगी निखिल पाटीलने. हो निश्चितपणे पूर्णपणे फलंदाजी हावभाव पाहिल्यानंतर हा चेंडू मात्र निखिल पाटील हाताला. परंतु या ठिकाणी पाहू शकाल ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये सुपर कॅचसाठी ट्रॉफी लाभलेली आहे आणि या ब्रँडेड शूज लाभलेले आहेत. देवरुपाडा गावचे समाजसेवक सन्मान्य रोहितदासजी आत्माराम गोडे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू सुद्धा आलाय डॉट. अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 16 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो नक्कीच. या सन्माननीय रोहितदासजी गोडे साहेबांचं याचं योगदान आहे. सुपर कॅचसाठी पाहू शकता सुंदर ट्रॉफी आणि जे ब्रँडेड शूज आहेत पहा. ते शूज आपण जर एखाद्या फलंदाज पहिली अर्धशतकी जर झळकावली तर त्याच्यासाठी देऊ. जर 50 जर या स्पर्धेमध्ये झाली नाही तर मग सस्पेन्स आहे ते आपण बक्षीस वितरण 16 ज्यावेळी संपन्न करू त्यावेळी मात्र जरूर प्रेक्षकांच्या माहितीसाठी मात्र ते सस्पेन्स ऑन करू. आणि या स्पर्धेमध्ये SSS स्पोर्टची सन्माननीय पोपराटर सोपानजी तिसकर यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी SSS ब्रँडेड बॅट आम्हाला लाभलेले आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त. 3 षटकांचा खेळ संपर्क झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर नाल पाटीलने 5 धावा खर्च केला, 1 विकेट प्राप्त केला. किरण पाटीलने दुसरा स्पेल हाताळला. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करत 1 विकेट त्याने प्राप्त केला. आणि तदनंतर निखिल पाटीलने तिसरा षटक हाताळला. त्याने धावा खर्च केल्या 6, गडी बाद केला 1. आणि शेवटच्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज हरीश. चला वेळेला थोडंसं महत्व द्या कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. कारण आपल्याला आज क्वार्टर फायनल, सेमीफायनल, मेगा फायनलची मॅच खेळवायची आहे. यानंतर जय हनुमान इताडे विपक्ष सावरदेव किरवली दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करतो की नाणेफेकीसाठी या. चांगला चेंडू परंतु पडल्यानंतर जास्तच मात्र अगदी उजव्या स्टिकच्या पलीकडे स्विंग झाला आणि त्याचा अनुषंगाने पंचांची दुनिया समांतर पाहिले आपण. व्हाईटनं सुरुवात केली गोलंदाज हरीशनं. धाबा आता मात्र येणे गरजेचं आहे. मग त्या कशा येतात हे महत्त्वाचं नाही. कारण संजय स्पोर्ट्स सावध संघ जर पाहिला तर पूर्णपणे थोडंसं स्ट्रगल करतोय. कारण 17 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि शेवटच्या षटकाला आता मात्र ठिकाणी सुरुवात केली गोलंदाज हरीशनं. फटका हवेत केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे स्वप्नील पाटील परंतु त्यांच्या अगदी पुढे चेंडू लँड झाला आणि अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय.
4 धाबांसाठी चौकार. परंतु चेंडूला सीमारेषा ओलांडली, ऑनसाला खेचून मारलाय आणि चेंडू चालला वाडीश मिड विकेटला. फिल्डर तिथे मात्र वेगाने येत आहे, दुहेरीचा प्रयत्न. परंतु आज अक्षय मात्रेचं जे आपण बॉडी लँग्वेज जर पाहिली तर पूर्णपणे आय थिंक फिट तो दिसत नाहीये. जरूर त्याच्या पायाला थोडीशी इजा झालेली आहे, परंतु 2 धावा मात्र त्यांनी पलून पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या साह्याने संघाने धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या. खरं तर अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये किती धावा येण्या योग्य आहेत साबत संघासाठी? हो नक्कीच, निदान अजून 4 मधून 8 किंवा 4 मधून 12 धावा जोडणं फार महत्त्वाचं असेल, कारण तेव्हा तुम्ही फायटिंग स्कोर निर्माण करू शकता. परंतु असे फटके जर मारले तर विकेटच तुम्हाला पाहायला मिळतील. अजून एका विकेटचं पतन होतंय. विकेट क्रमांक इथे 4था पडत असताना संजय स्पोर्ट्स सावळ संघाचा. पार्टनरशिप मात्र कुठल्याही खेळाडूमध्ये मात्र झाली नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजाने त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला आणि अखेर अक्षय मात्रेची सुद्धा मात्र खेळीचा अंत होताना पाहिला आपण. कॉटन बॉलच्या साह्याने मात्र तो त्या ठिकाणी बाद झाला आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहू शकाल मिस्टर लखन पाटील आलाय. सर्वात अनुभवी खेळाडू साबत गावाचा आपण विचार केला तर त्याने अनेक ऊनपावसाने पाहिलेले आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. हो नक्कीच, तो क्रुशियल मोमेंटमध्ये चांगला नेहमीच परफॉर्मन्स देत असतात लखन पाटील. आणि अनुभव ही मोठी आपली गुरु किल्ले असते. आपल्या यशाच्या पाठीशी यश प्राप्त करत असेल तर तुमच्याकडे अनुभवाची शिदोरी असणं गरजेचं असतं, ती लखन पाटीलकडे आहे. ती वेळ सुद्धा आहे, कारण त्याच्या वाट्याला 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये सुद्धा तो 2 जर मोठे फटके मारतोय तर धावसंख्या 30च्या पार जाऊ शकते आणि ती महत्त्वाची असेल. मी तर अपेक्षा केली होती की निदान 35-40च्या आसपास फायटिंग स्कोर असावा, परंतु पूर्णपणे गलचेपी केली बॉलर्सने आणि या 3 चेंडूमध्ये राहिलेले लखन पाटील काय धावसंख्या उभ्या राहील ते बघायचं आहे. एकूण धावसंख्या संजय स्पोर्ट्स सावळची 23 वर. हरीश पुन्हा एकदा वरतो विकेटने मार्गस्थ होतोय. हो पहा, थोडेसे बागफुटला गेले, चेंडूच्या रेषेत मात्र पोहोचला नाहीये. लखनची इनिंग या सत्रामध्ये मला आठवते श्रीगणेश चषकामध्ये जांभूलपाडामध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र अशी कुठली इनिंग नाही की जरूर त्याची आपण आठवण करू शकतोय. परंतु या ठिकाणी पहा, हरीशच्या समोर जरूर मोठा फटका केल्याचा त्याचा उद्दिष्ट होता, परंतु थोडासा पाठीमागे राहिला आणि त्याचा दुसऱ्याकडे डॉट चेंडू सांगता पाहायला मिळाली. पुन्हा 30 लेन जणू का पहिल्या चेंडूची कॉफी करतो की काय गोलंदाज हरीश. हो नक्कीच, आणि लखननी सुद्धा पहिल्या फटक्याची कॉपी केली असंच म्हणायला लागेल, कारण आडव्या बॅटने तुम्ही प्रॉपरली नेहमी फटके नाही मारू शकत. तुम्ही बॅकफुटला गेलं पाहिजे, सरळ बॅटचं फेस ओपन केलं पाहिजे, सरळ लॉफ्ट केले पाहिजे चेंडू. परंतु मी 99% म्हणतो की या खेळीमध्ये त्याची हाराकिरी अशी झाली संजय स्पोर्ट्स सावळच्या बॅटरची की सर्व बॅटर्सने आडवा येऊन अक्रॉस द लाईन अक्रॉस द बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याच कारण चेंडू नीटसे मिडल नाही झाले आणि झेल देऊन बसले आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. धावसंख्या असतील 23 वर. मला असं वाटतं की हा सामना जास्त त्यांनी मनावरती घेतलाय, त्याच अनुषंगाने मात्र हवी तशी मात्र कामगिरी झाली नाही आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण जर पाहिलं तर निर्धावाने मात्र त्या ठिकाणी समाप्ती झाली गेली आणि फक्त 23 धाबा इथे मात्र पाहिल्या. परंतु या ठिकाणी पहा, आपण आलेख जर पाहिला तर चढता क्रम एक्झॅक्टली पाहतोय आपण. कुणालने 5 खर्च केला, किरणने 5 खर्च केला, निखिलने 6 केल्या आणि हरीशने सांगितलं की मी एक्स्ट्रा खर्च करेन, त्यांनी 7 खर्च केल्या आणि एकूण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धाबा फक्त जोडल्यामध्ये यश आले टीम संजय स्पोर्ट्स सावध संघाला आणि विजयासाठी 24 मध्ये 24ची आवश्यकता असेल टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाला. जणू काय बॅटरने पण ठरवलं होतं की आम्हाला कोणालाच 10च्या पुढे धावा स्वतःच्या काढायच्या वैयक्तिक, आणि बॉलरने सुद्धा ठरवलं होतं घरून येतानाच योगी सर की कोणी पण लक्षात घ्या की 10च्या खाली धावा ठेवायच्या आहेत. तसंच इथे प्रयत्न झाला. 5-5, 6-7 अशा धावसंख्या दिलेल्या आहेत आणि बॅटर लोकांनी पण तोच इथे पराक्रम केला असं म्हणू शकतो की अक्षय वगळता बाकी कोणाने 6 पर्यंत मजल नाही मारले. अक्षय आणि जयच्या बॅटमधून 6 धावा, बाकी सगळे 6च्या खाली 4-2-0 असंच आपण इथं पाहतोय. आता बॉलिंगमध्ये तुम्हाला कमाल करावी लागेल. ती कमाल अशी असणार आहे की ती रेकॉर्डची कमाल असेल. जर तुम्ही अशा प्रकारचा सामना जर डिफेंड केला 23 धावा तर एक मोठा रेकॉर्ड होऊ शकतो अमलेलवाड क्रिकेट असोसिएशनमध्ये. मी म्हणतो की वन ऑफ द बेस्ट रेकॉर्ड असेल. इतक्या कमी धावसंख्येवरती एक आधीचा रेकॉर्ड आहे मला वाटतं योगी सर 19 धावा इथे डिफेंड केलेल्या त्या मैदानावरती. तो रेकॉर्ड आहे बहुतेक, पण इथे 23 धावा डिफेंड करेल का बघायचं संजय स्पोर्ट्स सावध संघ. सर आपण नाणेफेकीकडे म्हणणार आहोत. जय हनुमान इत्ताडीचा संघ आलेला आहे. सौरदेव किरवली, चला विनंती करतो की आपण सुद्धा याच मैदानावरती 24 धाबा डिपेंड झालेल्या आहेत कार्य सर, आणि पुन्हा आता मात्र या स्पर्धेमध्ये 24 धाबा डिपेंड होतील का सावध संघाच्या माध्यमातून.
आणि एक्झॅक्टली 24 धावांचा पाठलाग संजय स्पोर्ट साबत संघ करत होता. हे सुद्धा मात्र तेवढंच खरं आहे. म्हणजे थोडक्यात की ते 23 पर्यंतच पोहोचले होते. 23च्या आधीच त्यांचा घासा गुंडाळा असेल कदाचित, पण तो ठीक आहे, हरकत नाही. क्रिकेट आहे, इतिहास पुनरावृत्ती होऊ शकते मे बी. आणि नक्कीच आपण अपेक्षा बाळगूया की सामना अगदी रंगणार आहे, झुंज दिली जाईल. शेवटपर्यंत दोन्ही पण संघ हार मानणार नाहीयेत. आणि बॉलर करणाऱ्या संघाने आता नक्की ती काळजी घेतली पाहिजे की आपली धावसंख्या भले कमी आहे, पण तो आपण हा सामना शेवटच्या षटकामध्ये कसा जाईल आणि शेवटच्या षटकात गेल्यानंतर शेवटच्या चेंडूमध्ये कसा जायला प्रयत्न केला पाहिजे. चला किरोली संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी, कारण आपण नाणेफेकीसाठी या. जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली तर मात्र तुमच्या संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. चला रमेश बजागे या आपण, कारण आपण डिसिप्लिन खेळाडू आहात, कारण आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा संगणक आलेला आहे. पहिला चेंडू पडण्याच्या आत जर टॉस बॉक्स मध्ये नसाल तर आपल्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सावरीदेव किरवली, गणेश बजागे, साई बजागे यांचा स्पॉन्सर्ड संघ. रमेश बजागे कॅप्टन येतात. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. योगी देर सन्माननीय रोहितजी आत्माराम गोडे साहेब आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांचं मात्र या स्पर्धेला चांगलं योगदान आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. जय हनुमान इताडे विपक्ष जय सावरीदेव किरवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा सामना असेल. रोहितजी गुडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेल आणि हेड असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे आणि इताडी संघ कॉल देतोय टेल. परंतु आलेला हेड. टॉस जिंकला किरवली संघाने. पाहुण्यांचा आभार. बजागे आपल्याकडे वेल नाही करणार. दुसऱ्या डावाला सुरुवात होते, फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फिल्डिंग तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. चांगला खेळ दोघांकडून होईल याचा आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. O2 कॉम बॉक्स. येस, धावांचा पाठलाग सुरू झाला आणि पहिल्या चेंडूमध्ये ट्रॅक आणि फील्ड लेवल पाहायला मिळालं. धन्यवाद आमचे भाऊजी सन्माननीय रोहिदाजी गोडे, आमचे भाऊजी आहेत ते, ज्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस होताना पाहिलं. 24 धावांचं इथे लक्ष सुरू झालेलं आहे आणि पहिला चेंडू अचूक इथे चॅनलमध्ये दिला होता. फटका मारण्यासाठी निमंत्रित केलं होतं आणि जेडीने तिथे चांगला तिथे तालमेल दाखवून चेंडूला कव्हर केलं. गोलंदाज दिगंबर माळी स्वतः कॅप्टन ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू आडवा पट्ट्यामध्ये मारण्याचा प्रयत्न. डोक्यावरती हा दिगंबरचे हा विकेट टेकर आहे. हा विकेटसाठी असुसलेला योगी नेहमीच पाहतो आपण. चांगला अष्टपैलू क्रिकेटर दिगंबर माळी, पण त्याचे पूर्णपणे लक्ष असतं ते अगदी कॅप्टन्सी आणि बॉलिंग हे डिपार्टमेंट त्याचे पूर्णपणे स्ट्रॉंग आहेत. हो जरूर. ते सांगतात तुमच्याकडे किरण पाटील आहे तर आमच्याकडे दिगंबर माली आहे, परंतु तुम्हाला सातत्य ते टिकून ठेवायचं आहे. जर तुम्हाला असं वाटेल की दिगंबर माली मात्र इथे कंदूची गोलंदाजी करेल, परंतु पुढील 3 षटकामध्ये सुद्धा तोच कार्य तुम्हाला करायचं आहे. कारण 24 धावा तुम्हाला मात्र या ठिकाणी रोखायच्या असतील तर मात्र चांगल्या प्रमाणात तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. खास करून या धावा नक्कीच एक्स्ट्रा थांबवणं गरजेचं आहे. एक्स्ट्राच देऊन चालणार नाहीये स्वेअर तुमचे चेंडू. त्याच्याने काय होणार आहे, धावा पण जाणार आहे, तुम्हाला अतिरिक्त चेंडू टाकावे लागतील. आधीच तुम्ही कर्जबाजारी आहेत, तुम्ही त्या अजून जर उसनवारी वाटाल तर नक्कीच आपल्याला इथे जीव द्यावा लागेल असं म्हणू शकतो आपण. फार ते कठीण असतं. अशा वेळेला खूप भयंकर संकट येत असतात जेव्हा आपण कर्जबाजारी असतो आणि अजून आपल्यासमोर जर संकट आली तर अक्षरशः अगदी जगावं की नाही हा प्रश्न पडतो. पण तू ते जगण्याचा प्रयत्न करा, अगदी हिमतीने उभे राहा. तो प्रयत्न ते करतोय आणि हिमतीने ते किंमत जावी लागत होती, पण तू नाही झेल सोडलाय बरं का. वैभवने इथे वैभवपूर्ण झेल हे वैभव होतं संघासाठी. जर झेल संजय स्पोर्ट्स सावरलाय की वैभव प्राप्त झालं असतं निश्चितपणे. परंतु वैभवने सांगितले की पहिल्या डावामध्ये सुद्धा त्या क्षेत्रामध्ये पंकज झेल ड्रॉप केलाय, मी सुद्धा ड्रॉप करेल. हा पंकज हार्दिक पांड्याचा फॅन आहे. आता बघायला लागेल की वैभव कोणाचा फॅन आहे. वैभव कदाचित पंकजचा फॅन असेल. असू द्या, हरकत नाही. परंतु तुम्हाला झेल पकडावा लागतील मित्रांनो जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. कारण दिगंबर माले प्रयत्न करतोय, चांगला लेतोरी सध्या तो मारा करतोय, परंतु हा फटका पहा, जबरदस्त क्लास केला फटका. चेंडू चालला अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेनं. निखिल पाटीलच्या बॅट मधून येणारा हा पहिला दमदार क्लास चौकार. बॅटचं रोलिंग होतं व्हर्टिकल झोन मध्ये, माफ करा ओरिझोंटल झोन मध्ये बॅट अगदी गोल रोल केली होती. आधी पावलांचा वापर केला, चेंडूला येऊ दिलं आणि बरोबर चेंडूचं मेरिट जसं आहे तसा फटका. स्क्वेअर कट, फॅन्टास्टिक कडक शॉट, चाबूक शॉट. इथे काय ढाललं होतं कव्हर पॉईंटच्या अगदी समोरून स्ट्रेट बंदुकीतून जशी गोळी निसटते तसा चेंडू निसटला बॅट म्हणून. किरण पाटीलचा तो चौकार. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचली ती 6 वर.
यावेळेला टर्न करायचा प्रयत्न, लाऊड अपील केली, फलंदाजाचा चेंडू होता, शॉर्ट्स फील्डिंगला कव्हर करतायत, पंचाच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. किरणने लगेच संयम बाळगला, त्या ठिकाणी शांतता बाळगली की मला आक्रमकतेच्या सोबतीला संयम राखायचा आहे, मला माझ्या संघासाठी थांबायचं आहे मैदानामध्ये. केपी पण थांबले असते ना आधी, कैलास पाटील, तरी सुद्धा ही धावसंख्या 40च्या आसपास जाऊ शकली असते. परंतु तुम्ही इथे संयम बाळगणं फार महत्त्वाचं असतं, नुसती आक्रमकता हा खेळ नव्हे. परंतु केपी आय थिंक कैलास पाटील बाद झाला एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो. परंतु त्याच्यानंतर सुद्धा फलंदाज त्यांच्याकडे होते, दामू होता, जयेश होता, अक्षय होता, नेहल होता, लखन होता, त्यांनी सुद्धा मात्र जबाबदारी घेणे गरजेचं आहे. पण ॲक्च्युली काय असतं योगीकर, कुठलाही खेळ असो किंवा आपला आयुष्याचा प्रवास असो, आपण जेव्हा चांगली सुरुवात करतो ना, तर आपण पुढे तो चांगली सुरुवात मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर तुमची खराब सुरुवात झाली तर काय होतं, नंतरच्या बॅट्समध्ये दबाव पण येतो आणि ते सुद्धा असं म्हणतात की अरे आधीच्यानी नाही केलं, मग आपण काय आपलं योगदान द्यायचं, हाही प्रश्न असतो. या गोष्टी घडत असतात क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये, म्हणून सुरुवात चांगली असावी. इथे षटक समाप्त झालं पहिलं, आणि ते पहिल्या षटकामध्ये पाहतो की सुंदर सुरुवात, ही अशी सुरुवात लागते की विकेट राखून खेळतायत. भले कुणाल 3 डॉट खेळलाय, पण तो जो रिक्वायर रन रेट आहे त्याच्याच आसपास ही धावसंख्या पाहतोय. किंबहुना जास्त धावा झाल्यात, जे आहेत 7, एकाकडे बाद नाही. लक्ष जिंकण्यासाठी 24 धावांचं न्यू एकविरा स्पोर्ट्स सावध संघापुढे. म्हणजे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 17 धावींची गरज, म्हणजे चेंडूची संख्या आपण जास्त पाहत आहोत आणि धावांची संख्या कमी पाहत आहोत. परंतु सर्व क्रीडारसिकांना मी महत्त्वाची सूचना मी या ठिकाणी अनाऊन्स करतोय. जी येणारी स्पर्धा आपण पाहतो, ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतोय, ALPL अर्थात आमने लोणार प्रीमियर लीग, जरूर तुम्ही आजपासून ते फॉर्म घेऊ शकता. जे आपले 7 स्टार आहेत, जे स्को कमिटी मेंबर आहेत, त्या सर्वांकडे ते फॉर्म उपलब्ध आहेत. जर कुणाला तो फॉर्म जर घ्यायचा असेल तर तुम्ही कैलास पाटील असतील, लखन पाटील, अनंत केने, रामकृष्ण काकडे, राकेश दिगाडकर, आय थिंक अजित पाटील, बाळराम मेहर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही फॉर्म घेऊ शकता. आणि 5 तारखेपर्यंत ते फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे आहेत. जर तुम्ही 7 तारखेला तो फॉर्म सबमिट केला तर तो फॉर्म स्वीकारला जाणार नाहीये. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज JD राहून तो विकेट आला, उंचला टर्न करायचा प्रयत्न, लेट ग्लान्स केलाय किरण पाटीलला. शॉर्ट फाईलकडे मात्र आय थिंक फील्डला तैनात आहेत. सिंगल धाव तिथे कंप्लीट गेली आणि संघाची धावसंख्या 24चा पाठला करत असताना बिनगडी बाद 8 धावांची एक छोटीशी पार्टनरशिप आपण म्हणू शकतोय. हो नक्कीच, एक स्वेअर चेंडू वगळता जो दिगंबर मालीने हाताळला होता तो वगळता चांगली बॉलिंग इथे झाली आहे. एक चौकार आला, भले आपण पाहिलं तो स्क्वेअर कट सुपर मारला होता किरण पाटीलने, पण त्यानंतर अचूक मारा होत असताना आताचे चेंडू सुद्धा आपण JDने चांगला हाताळलेला पाहिला. आपण अगदी क्लोज टू द बॉडी टप्पा टाकला होता, चेंडूला खाली ठेवलं होतं. JD सुद्धा इथे चांगलं कार्य करतं आणि करावं लागेल. ओ माय गॉड, सुपर डिलिव्हरी, किती चेंडूला खाली ठेवलं, गुडल्या तरी टप्पा पडला, चेंडू आउटस्विंग झाला आणि ऑप्टिकच्या बाहेरून तो चेंडू खाली ठेवून काढला. अगदी लाजबाब अशी बॉलिंग जर झाली ना तर नक्कीच योगी सर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो आणि तोच प्रयत्न केला पाहिजे. ती हिंमत सोडायची नाहीये. ही खेळपट्टी दोघांना साथ देते. कालपासून पाहिलं असेल की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा इथे रंगलेल्या आहेत आणि अनेक संघ कालच्या दिवसामध्ये पाहत होतो की आपण अनेक संघाने डिफेंड केले स्कोर, आपले लो स्कोर. परंतु मी तर म्हणतो की या ठिकाणी संजय स्पोर्ट्स सावध एकाच पर्यायाने हा सामना जिंकू शकतो, विकेट्स प्राप्त करून. जर तुम्ही जर हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जर घेऊन गेले तर आय थिंक मात्र एकविरा सावध संघ मात्र विजय संपादित करू शकतोय. परंतु या ठिकाणी पहा, जसा एखादा विमान टेकऑफ घेतोय तसा या चेंडूने टेकऑफ केला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. लागोपाठचा हा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. येणारा चेंडू आता शिल्लक आहेत 15 आणि विजयासाठी आता फक्त धावांची आवश्यकता आहे 16. हो नक्की चांगला चेंडू हाताळला, जो फ्लाय झाला होता टप्पा पडल्यानंतर मस्त पद्धतीने फ्लाय होऊन बाहेर सुद्धा निघाला, छातीच्या जवळून गेला आणि हीच बॉलिंग करावी लागेल. विकेट टेकिंग आणि मारण्यास प्रवृत्त करावं लागणार आहे. फ्रस्ट्रेशन मध्ये विकेट मिळू शकते, तो प्रयत्न इथे केला गेलेला आहे. इथे विकेट मिळेल का? लखन पाटील चेंडूच्या खाली, ये जी ओजी ले जी सुनो जी मैं हूं मन मजी मैंने लिया कॅच जी, फलंदाज बाद. जरूर हा सामना लो स्कोरिंग आहे, परंतु जर तुम्ही फलंदाजांना जर चुकीचे फटके केल्यासाठी जर आमंत्रित केलं आणि त्याच्या विरोधात तुम्ही जर जालं विणलं तर आय थिंक तुम्ही त्या जाल्यामध्ये अडकवू शकता. आणि अखेर पहिली सफलता JDनं प्राप्त केली आणि लखन पाटीलने कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. चांगला झेल त्याने पकडला गेला आणि आता मात्र या विकेटनं आय थिंक गोलंदाजाचा म्हणून तरी वाढेल कार्य सर. कारण या ठिकाणी कारण त्यांना सुद्धा माहिती की आपल्या प्रतिस्पर्धी जे संघ आहेत ते आपल्याच गावातील खेळाडू आहेत, त्यांचे चोरवाटा काय आहेत, त्यांचे वीक पॉईंट काय आहेत, त्यांचे स्ट्रॉंग झोन काय आहेत, या सर्व गोष्टीचा त्यांना मात्र पूर्णपणे अभ्यास माहिती आहे. परंतु या सामन्याचा जर किरण पाटीलला स्वस्तात जर बाद केलं तर मात्र काही घडू शकेल. ही विकेट फार महत्वाची आहे या दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. हो नक्कीच, इथे प्रेशर तर क्रिएट केलेला आहे JDने. पाहिलं आपण, जसं उल्लेख केला आपण की मे बी फ्रस्ट्रेशनमध्ये विकेट मिळालं, लगेचच विकेट प्राप्त झाली, म्हणजे तुम्ही दबाव टाकून ती बॉलिंग केली पाहिजे, अटॅकिंग बॉलिंग केली पाहिजे, जेणेकरून
बॅट्समनला नाईलाजाने फटके मारणं भाग पडेल. जर तुम्ही चेंडू स्क्वेअर टाकले तर त्यामध्ये बॅट्समन तुमच्या हवी होऊ शकतो. पण तो आता या सेकंड ओव्हरमध्ये पाहतो योगी सर की इथे प्रभावित करतोय गोलंदाज जयेश आपण पाहतोय. जयेश दळवी इथे सुरेख षटक हाताळतोय आणि नवीन फलंदाज आता हा मास्टर माइंड आहे. वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर आपल्या भिवंडी नगरीचा म्हणू शकतो, ज्याच्याकडे नेहमीच सर्वच लक्ष असतं, त्याची बॉलिंग असो बॅटिंग असो. किरण पाटील ऑन स्ट्राईक. गेम चेंजर आहे किरण पाटील. हो, उकरण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, परंतु क्राऊड झेल पंचाने मात्र त्या ठिकाणी दर्शवलं. चला लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. जे मागची आपण स्पर्धा पाहिली न्यू आहे, आय थिंक न्यू आहे 21 चषकामध्ये, त्या स्पर्धेमध्ये जरूर उत्कृष्ट गोलंदाज किताब आपण किरण पाटील दिला. परंतु त्याच्या पुढची जी स्पर्धा इथे मात्र पाहिली आपण, त्या स्पर्धेमध्ये वन मॅन आर्मी लढला. अखेर तो सामना मात्र आय थिंक 21 स्पोर्ट साबत संघाने गमावला. परंतु पराभव झाल्यानंतर सुद्धा मात्र किरण पाटील सामनाविरुद्ध पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये दिलं गेलं होतं. हो नक्कीच, परफॉर्मन्स असं असेल तर आपण नुसतं विनिंग टीमला पारितोषिक नाही दिलं पाहिजे, तर लुझिंग टीमच्या खेळाडूला सुद्धा निवडलं पाहिजे. कारण त्याचं परफॉर्मन्स हे भावण्यासारखं असतं आणि अशा गोष्टी घडल्या पाहिजेत आपल्या क्रिकेटमध्ये. यावेळेला किरण पाटीलचा रिव्हर्सचा पवित्र आणि बॅकवर्ड पॉईंटला कव्हर केले जाते. दिगंबर माळी त्या ठिकाणी आहेत, दबाव टाकला पाहिजे, हे तुमचं दबावात तंत्र वापरलं पाहिजे. यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात प्रथम स्वतःवरती स्वतःच्या मनगटात विश्वास ठेवायला हवा, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. अडचणींना सामोरं जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि मोठं स्वप्न बघा आणि ते मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इथे कठोर परिश्रमाशिवाय काहीच इलाज नाहीये. कठोर परिश्रम इथे करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. योगी हा सामना खूप काय सांगून जातो. या षटकामध्ये बघा जेडीने सांगितलं की आम्ही सामना सोडणार नाहीये, नेव्हर गिव्ह अप. फक्त एक धाव खर्च केले, जेडीसाठी टाळ्या असू द्या. हा असा सामना रंगला पाहिजे. सामन्यामध्ये स्कोर काय झाला हे महत्वाचं नाहीये, तुम्ही सामन्यामध्ये झुंज कशी दिली हे महत्वाचे आहे. हो निश्चितपणे, कारण आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही आपण विचार करतो 16 धाब्यांची आवश्यकता आहे. आय थिंक ग्रीष्म आमनेपाडा संघटनेची स्पर्धा होती. 12 मध्ये 52 धावा जोडायच्या होत्या आणि 11 चेंडूमध्ये तब्बल 48 धावा जोडल्या होत्या आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज असताना मात्र तो चेंडू खाली राहिला. तो चेंडू खाली नाही तर किरण पाटील खाली बसला. परंतु ही स्पर्धा वेगळी आहे, त्यांच्या अपोजिट संघ वेगळा आहे, आजचा दिवस वेगळा आहे, आजचा वार वेगळा आहे, आजची तारीख वेगळी आहे आणि आजचा मात्र हा गोलंदाज सुद्धा वेगळा आहे. आय थिंक 12 मध्ये 16ची आवश्यकता. गोलंदाज आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय दाम, परंतु सामना रोमांचक स्थितीमध्ये चाललाय कार्य सर. हो नक्कीच, रोमांचकता निर्माण केली पाहिजे, उत्कंठा सिगेला पोहोचली पाहिजे. पण तो हे फुल टॉस टाकून चालणार नाहीये. या ठिकाणी वेगाने चेंडू गेला स्क्वेअरच्या दिशेने, बंदुकीती गोळी निसटावी तसा चेंडू निसटला होता. 4 रन.
नाही असे लुजर चेंडू टाकून चालणार नाहीये. लूज ओव्हर वन दिला, पूर्ण चान्स दिली, रूम दिली, जागा दिली. बघा अक्षरशः फक्त दिशा दिली, पॉज घेतला बॅटरने. तुम्हाला चॅलेंजमध्ये टाकायचे आहे, तुम्हाला प्रवृत्त करायचं आहे. मी म्हणतो की सर्वात मोठं ब्रह्मास्त्र असेल लोअर फुल टॉस आणि यॉर्कर. परंतु मी तर म्हणतो की जर आपल्याला चांगला शिखरावरती पोहोचत असेल आणि चांगली उंच भरारी घ्यायची असेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करणं फार गरजेचं आहे. आणि तो रस्ता आता मात्र इथे दामूला तयार करावा लागेल. कारण बॉल्टर इक्वेशन आता मात्र आपण हा सामना पाहतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 8 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि स्वप्नीलच्या पहिल्याच चौकारांना मात्र या ठिकाणी या सामन्यावरती थोडंसं आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतंय. निवाई क्युरा स्पोर्ट्स आपण सगळं खराब चेंडू फुल टॉस हवेत केलाय, डीप स्क्वेअरकडे फिल्डर तैनात. हा सामना असा वाटतं की आय थिंक शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, परंतु पंचांचा टीव्ही पंचांकडे मात्र मागणी त्यांनी केलेली आहे DRS साठी की चेंडू लिगल आहे की अनलिगल आहे. बिमरसाठी ओव्हर द वेस्टसाठी मागणी येते योगी, कारण फुलर लेनचा फुलटॉस होता, त्याला टर्न केला होता. जो आपण उल्लेख केला की लोअर फुलटॉस वापरले पाहिजेत आणि यॉर्कर वापरले पाहिजेत. प्रयत्न केला गोलंदाजाने पण तो हायर फुलटॉस गेला. बघायचा आता आपल्याला तो की अंडर द वेस्ट या ओव्हर द वेस्ट ते पाहतील आपले परेश माधव. पण तो सामन्यामध्ये जर विकेट ही मिळाली तर मजा येईल योगी सर, जरी विकेट असेल तर मजा येईल. हो निश्चितपणे. आणि जर हा चेंडू अनलिगल असेल तर मात्र कुठेतरी जी मेहनत संजय स्पोर्ट्स संघाने केलेली आतापर्यंत त्या मेहनतीवरती पाणी फिरेल. परंतु सध्या डिसिजन पेंडिंग आहे. परेश महाजन सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत, पाहणी करतायत त्या ठिकाणी. चला आपण फिल्डिंग लावून घ्या, जो निर्णय येईल तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. झेल चांगल्या पद्धतीने पकडला, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. साबत विपक्ष साबत अशी लढत या सामन्याची मात्र आतुरतेने मात्र सर्व क्रीडा रसिक क्रीडा वर्ग मात्र वाट पाहत होते. आणि आय थिंक तो क्षण सध्या आपण अनुभवतोय. जरूर लो स्कोरिंग सामना, परंतु अजून या सामन्याचं चित्र स्पष्ट होत नाही की कोणता संघ हा सामना जिंकेल. डिसिजन पेंडिंग. पंचांचा DRS आपण पाहतो या ठिकाणी भीमर साठी. आणि टीव्ही पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. हा चेंडू भीमर नो बॉल होता, त्याच्यावरती तो झेल पकडला गेला. आणि 1+1 एकूण 2 धाबा तिथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि पुढील चेंडू असेल फिरीट. आणि फिरीट चेंडूचा सामना करील फलंदाज किरण पाटील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धाबा 10 फलकावरती लागल्या गेल्या. आणि आता मात्र विजयासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. की या चेंडूवरती हा सामना फिनिश होईल का, की या चेंडूवरती ट्राय करेल का किरण पाटील हा सामना फिनिश करण्यासाठी. कारण त्याच्याकडे संधी आहे, फ्री माइंडने तो स्ट्रोक खेळू शकतोय. परंतु वेळेचं भान आपण ठेवायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. यानंतर जय हनुमान इताडे संघ फाईट करेल टीम जय सौरदेव किरवली संघाच्या विरोधात. दामूर थोडासा मागला ठरलाय या तिसऱ्या षटकाचा विचार केला तर. फ्री चेंडू ओव्हर द विकेट मार्गस्थ होतोय. ओ फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु लखन पाटील चेंडूखाली पोहोचतोय, झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु फिरीट चेंडू होता, त्यामुळे जास्त काही नुकसान होणार नाही. तिहेरीचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. आणि अखेर त्या प्रयत्नामध्ये फलंदाज स्वप्नील म्हात्रे रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परततोय. 2 तर एक चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या इथे 20 वर आहे. ह्या षटकामध्ये 2 जे चौकार खाल्ले गोलंदाज दामूने, त्या चौकारानेच पूर्णपणे सामन्याचं चित्र पलटलं गेलं. पहिला चौकारानंतर दबाव टाकलेला दामूने, परंतु त्यानंतर अजून एक चौकार तिथे देण्यात आला. लुझरमॅन डिलिव्हरी टाकण्यामध्ये इथे अक्षरशः फसले गेले. बॅट्समन जरी बाद झाला तरी सुद्धा पारडं जड आहे ते. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाचं पाहू शकता, कारण किरण मैदानामध्ये अजून आहे. आता चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती 4. 7 मध्ये 4 पाहिजेत. किरण ऑन स्ट्राईक. हो इनसाइड आउट, मस्त पद्धतीने हाफ वॉली घेतलं, सरळ बॅटचा नजारा पेश केला.
वाईडीस लॉंग ऑफला कव्हर करते अगदी संत पद्धतीने समजदारीने एक धाव इथे शेवटच्या चेंडूची तयार केली, लुटली ते म्हणजे किरण पाटीलने. धावसंख्या पोहोचली 3 षटकानंतर 21 वर. आता येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी 3 धावांची गरज न्यू आई एकविरा सावध स्पोर्ट्स संघासाठी. सावध संघ आता एकविरा संघ मी म्हणतो योगी सर विजयाकडे वाटचाल करतो, परंतु अजून जर काही चमत्कारिक बॉलिंग झाली तर तुमचा हा सामना शेवटच्या चेंडूवर जर तुम्ही घेऊन गेलात तर मग मजा येऊ शकते, कारण चेसिंग इज द कंपल्सरी आहे. परंतु त्यासाठी चांगला खेळ मात्र करावा लागेल आणि आय थिंक ती जबाबदारी कैलास पाटीलने आपल्या खांद्यावरती स्वीकारली असं म्हणावं लागेल, कारण त्याच्याकडे अनुभव आहे. परंतु त्या अनुभवानं मात्र इथे तो स्पेल हाताळेल का, 6 चेंडूमध्ये 3 धाबाचा तो सफरेशन इथे मात्र करेल का. परंतु तुम्हाला जी तुमची बॉडी लँग्वेज आहे ती मात्र कुठे पॉझिटिव्ह ठेवावं लागेल, कारण सामना अजूनही संपला नाहीये. आणि तसंही जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती अनेक मोठमोठे विक्रम आपण होताना पाहिलेले आहेत. खास करून गोलंदाजाने मात्र या खेळपट्टीचा चांगला वापर केलाय, तो चांगला वापर इथे कैलास पाटीलला करावा लागेल. नक्कीच सामना सोडू नका, नेव्हर गिव्ह अप असं म्हटलं जातं. कधी कधी काय असतं माहिती आहे का की चावीच्या जोडक्यातील शेवटची चावी त्याच कुलुपाची असते, ती चावी आपण शोधत असतो, ती शोधा म्हणजे सापडेल आणि कुलूप तुमचं उघडेल, दार उघडेल आणि राजवाडा उघडा होईल. ती चावी तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही विजयापर्यंत जाऊ शकता, प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर यार, केल्याने होत आहे रे, अधिक केलेच पाहिजे. परंतु या ठिकाणी पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 3 धाबांची आवश्यकता आहे, परंतु सिंगलसाठी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु अजूनही पाहिलं तर जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्रीवरती पाहायला मिळत आहेत. एक वेगळी रणनीती आपल्याला संजय स्पोर्ट्स सावध संघ जी आपण पाहतोय या महत्वाच्या सामन्यामध्ये. कैलास पुन्हा ओव्हर द विकेट चालला, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु डीप कव्हरला मात्र फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. येणारे 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना, लो स्कोरिंग सामना. म्हणजे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कार्यसर की सावध गावामध्ये चांगला क्रिकेट दडून बसलाय. हो नक्कीच, अगदी घराघरामध्ये आता मला तर वाटतं की आमच्या भगिनी मॅडम किंवा आई मंडळी, पावशी मंडळी स्वयंपाक बाजूला ठेवला असेल. आधी आपण मॅच बघून घेऊया, नंतर स्वयंपाकाला लागूया. आज बुधवार आहे, आज अगदी झणझणीत असेल, परंतु ही मॅच त्यांच्याशी आधी झणझणीत आहे. ही मेजवान आहे आणि ते नक्कीच पुरेपूर बघत असतील. ही स्पर्धा एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण पाहताय स्वर्गीय बुद्धिरामजी बाळू चोरगे स्मृती चषक, आणि या स्पर्धेमध्ये ही मॅच ऑफ द टुर्नामेंट ठरलेली आणि असा सामना रंगतोय बघा. लो स्कोरिंग मॅच असताना सुद्धा शेवटच्या षटकात नेणं महत्वाचं होतं योगी सर. आता प्रयत्न असा केला पाहिजे की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत कसा जाईल. 4 मध्ये 2 पाहिजेत. हो निश्चितपणे, आणि जी प्रेक्षकांना या सामन्याची जरूर होणं गरजेचं होतं तशाच प्रमाणे मात्र हा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. जी अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसारच मात्र सामना इथे मात्र होतोय. परंतु वेळेचं आपण भान ठेवायचं आहे, प्लीज विनंती असेल. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 2 धाव्यांची गरज. खंडू पाटील आता मात्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो, ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. हो पहा, फक्त बचाव होतच फटका. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला चेंडू, चला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या सोबतीला स्कोर आर लेवल. आणि आता मात्र पाहू शकाल अगदी आपल्या डाव्या बाजूला टाळ्याचा गजर पाहायला मिळतोय, कारण आता विजयासाठी 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता. हो नक्कीच, आता तिन्ही पण चेंडू चमत्कारिक टाकावे लागतील. म्हणजे प्रयत्न असा करावा लागेल की तिन्ही चेंडू डॉट कसे निघतील तरच तुम्ही सामना जिंकू शकता. कारण इथे जर टाय ब्रेकर झालं तर तरी सुद्धा इथे सामना गमावा लागेल. म्हणजे तुम्हाला आता 3 मध्ये इथे 1 धाव वाचवणं गरजेचं आहे. आणि जर धावत झाली नाही, स्कोर लेवल झाला तर या सामन्याला काय काय लिहिलं जाईल, मोठं नाव कोरलं जाईल, इतिहास घडेल. पण तू बघायच्या समोर केपी आहे आणि कैलास पाटील म्हणजे केपी टू केपी. तुम्हाला चमत्कार करावा लागेल. फटक्या पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी 1-0 केला. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या स्पर्धेच्या पलीकडे चाललाय संघ संजय स्पोर्ट्स सावध. सो हार्ड लक संजय स्पोर्ट्स सावध अँड कॉंग्रॅच्युलेशन आई न्यू एकविरा सावध. अखेर विजय संपादित केलाय आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाने, अभिनंदन. आणि जरूर आज सावध गावातील हा संघ इथे मात्र जिंकतोय. संजय स्पोर्ट्स सावध संघाला देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. पण नक्कीच मैत्रीपूर्ण लढत झाली. जी अपेक्षा होती सर्वांची की मैत्रीपूर्ण लढत होणार, जरी आपण क्रिकेटचं महायुद्ध रंगतंय असं म्हणत असलो तरी सुद्धा दोन्ही पण संघांनी शिस्तबद्ध खेळ केला.
आपल्याला अजिबात थोडं पण जाणवलं नाही की तिथे काय ठसन क्रिकेट झाला, खुन्नस क्रिकेट झाला, काही नाही. छान पद्धतीने आपल्या गावाचा त्यांनी अभिमान बाळगला आणि आपल्या खेळाचा सुद्धा अभिमान बाळगला पाहिजे. त्यांच्या खेळाचा पण अभिमान इथं बाळगला पाहिजे की त्यांनी दोन्ही संघांनी अगदी मैत्रीपूर्ण लढत